नमस्कार मित्रांनो, मी कोकणी मयूर कोकण निसर्ग या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे कोकणातून। तर आज आपला ब्लॉग होणार आहे गणपतीपुळे दर्शन, त्यानंतर 3-4 ठिकाण होणार आहेत कोकणातील स्पेशल पर्यटन स्थळ म्हणून ओळखली जाणारी 4-5 ठिकाणांना आम्ही भेट देणार आहोत। तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा। तर थेट आपण जाऊया आता गणपतीपुळ्याला। काय मजा येते हे तुम्ही बघा। सकाळचे आता वाजलेले आहेत 9:30। आपण किती वाजता पोहोचणार आहोत ते आपण पाहूया। तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा। तर प्रवासाला सुरुवात झालेली आहे आमची। गणपतीपुळे इथून विगरवलीमधून बरोबर 60 किलोमीटर आहे। तर प्रवासाला सुरुवात करताना गणपती बाप्पाचे नाव घेऊन बोलताय, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चला तर आपण पुढे कसा प्रवास होणार आहे ते ह्या व्हिडिओमध्ये बघूया। तर आपल्या सोबत आहेत आपले मुंबईचे मित्र आलेले आहेत, विनायक दादा, अमित दादा आहे, मयूर दादा आहे पाठीमागे, इकडे राजू दादा आहे। तर पाच जण आहेत आणि आपल्यासोबत आहेत ड्रायव्हर आहे शार्दुल दादा, खास तुळसणीवरून आलेले आहेत। तर आपला हा रूट असणार आहे तो तुळसणी मार्गे असणार आहे, तुळसणी मार्गे निवळीवरून असं गणपतीपुळे। तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, पुढे काय काय होणार आहे काय नाही होणार आहे। रोड एकदम जबरदस्त बनवलेला आहे, मस्त रोडचा विषयच नाही। हे तुळसणीतील फेमस नागझरी आहे, नागोबा मंदिर। हजारो लाखो पर्यटक इथे दर्शनासाठी येत असतात। निवळी फाट्याला आपण पोहोचलो आहोत। समोर जो रस्ता चालला आहे तो रत्नागिरी, आता आपण टर्न घेतलेला आहे तो गणपतीपुळ्याला जातो। गणपतीपुळे 14 किलोमीटर आहे अजून। जाकादेवी बाजारपेठ आहे। पोचलेलो आहोत आपण श्री क्षेत्र गणपतीपुळे। तर फायनली आपण पोचलेलो आहोत गणपतीपुळ्यामध्ये। पाहू शकता तुम्ही मागे गेट आहे गणपतीपुळ्याचा, श्री संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पाहू शकता तुम्ही। तर आपण आता दर्शन घ्यायला जायचं आहे, तर चला आपण जाऊया आता, एंट्री करूया आपण आतमध्ये। आता स्टॉल आहे तिकडे, हा पूर्ण असा समुद्र किनारा आहे इकडे, जो की पर्यटनासाठी आकर्षक करतो येथील। तर आपण ओटी घेतलेली आहे गणपती बाप्पासाठी। गर्दी तर दिसत नाही आज जास्त। इंदिर मामाच्या कानात आपली जी काय इच्छा आहे ती सांगायची असते, मी पण सांगतो। इंदिर मामा आतमध्ये प्रवेश करूया। गणपतीपुळे मंदिरातील आतमधील मंदिरातील परिसर दाखवतो तुम्हाला मी आतमधील। हे बघा, चला दर्शन घ्यायला जाऊया आपण आता। लाईन आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, इंदिर मामा की। आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, बाहेरूनच व्हिडिओ करतोय बाप्पाचे, बाहेरूनच तुम्हाला दर्शन देतोय।
तर आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे. तुम्हाला गणपतीपुळ्यातील मंदिराचा बाहेरील दृश्य दाखवतो, काय आहे आणि काय नाही, ते कसं आहे, त्यांची रेखणी वगैरे. मागे बघा समुद्र आहे, त्या बाजूला मंदिर आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं, तुम्हाला दाखवतो पुढील कॅमेऱ्याने. या बाहेरील खांब बघा, मंदिर व्हायची लेखणी बघा, गणपती बाप्पांच्या सुंदर अशा मूर्त्या आहेत कोरलेल्या पूर्ण चारी बाजूने मंदिराच्या, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. दर्शनासाठी रांग बघा वाढलेली आहे एकदम. आम्ही लवकर आल्यामुळे आमचं लवकर दर्शन झालं. आता गर्दी वाढत चालली आहे. आणि इकडे लाडू प्रसाद आहे 25 रुपये, आपण घेऊया. दोन लाडू घेतलेले आहेत गणपती बाप्पांचे प्रसाद म्हणून. गणपती बाप्पाच्या मातीच्या पासून बनवलेल्या मूर्त्या आहेत, मातीपासून पाहू शकता तुम्ही. वेगवेगळी भांडी पण आहेत असे. या बाजूला खेळणी वगैरे प्रसाद आहे, मला मिळू शकता, पाहू शकता तुम्ही. तर आपण आता बीचवर आलेलो आहोत. बीच दाखवतो तुम्हाला, समुद्रकिनारा गणपतीपुळ्याचा. इकडे वेगवेगळ्या राईड आहेत, बघू शकता तुम्ही. एकदम पाणी आहे ना, पूर्ण निळं पाणी आहे, जरा पण तुम्हाला घाण दिसणार नाही इकडे कोकण किनारपट्टीवर, गणपतीपुळ्याच्या बीचवर. हे समुद्रकिनारे स्वच्छ समुद्रकिनारे असतात, बघू शकता तुम्ही. वेगवेगळ्या रायडिंग आहे तिकडे. पाणी बघा, तुम्हाला थोडी पण घाण नाही दिसणार. पाणी बघा. तर आपला आता गणपतीपुळे दर्शन झालेलं आहे. तर आता आपण इथून डायरेक्ट गणपतीपुळ्यावरून आरेवारे बीचला जायचं आहे. वाजलेले आहेत 12. बघूया आपण आरेवारीला कसं आहे काय आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत बसा. तर भेटूया आपण आता आरेवारेला. नक्की भेट द्या आणि तुम्हाला कसा वाटणार आहे व्हिडिओ हे पण कमेंट करून नक्की सांगा. चल जाऊया आपण आता आरेवारेला. इकडे देवरुखला जाणारा रोड आहे. आता इकडे आपण आता आरेवारे बीचला चाललो आहोत. मला बीच दाखवण्यात येईल. एक नंबर स्पॉट बघा इथून कसा आहे. एक नंबर व्ह्यू बघा काय आहे. एक नंबर हेच आहे का ते? नाही पुढे वाग्या. एक नंबर झाडीमध्ये फोटो मस्त येतो. एक नंबर ह्याच्या नालीच्या मध्ये. कोकणामधील रत्नागिरीतील जो फेमस असणारा आरेवारे बीच तो हा आहे, जिथे आम्ही आता पोचलो आहोत. स्पॉट बघू शकता. खाली सर्व पब्लिक आहे. जो टर्न आहे ना, जो टर्न आरेवारेचा तो हा बघा इथे आहे. हा वाला टर्न तो बघू शकता तुम्ही.
एक नंबर. तर आता आम्ही आरेवारे बीचला आलेलो आहोत. खाली समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला दाखवतो बीच कसा आहे तो. एकदम स्वच्छ समुद्र किनारे ओळखला जाणारा हा आरेवारे बीच आहे. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. माझ्या मागे बघू शकता तुम्ही. तर आपण जाऊया आता. अमित दादा काय बोलतोयस? ऊन पण भरपूर आहे ना. ऊन पण भरपूर आहे. आपण ऍक्च्युली संध्याकाळी आलो असतो ना तर इथे ना संध्याकाळी संध्याकाळचा बघण्यासारखा आहे. व्ह्यू पॉइंट एकदम मस्त वाटतो. तर आता आपण बीचवर आलेलो आहोत. बीच बघू शकता माझ्या मागे. पब्लिक जास्त नाही, थोडा पब्लिक आलेला आहे समुद्राचा आनंद घेण्यासाठी, बीचचा आनंद घेण्यासाठी आलेला आहे पब्लिक. गर्दी तर जास्त नाही. इव्हिनिंग टाईमला हा स्पॉट बघण्यासारखा असतो. इथे मला मी जवळून जाऊन दाखवतो पाणी कसं आहे, शुद्ध किती आहे, काय आहे. तर तुम्ही बघू शकता आरेवारे बीच लांबलचक कसा पसरलेला. कोकणातील रत्नागिरीमधील फेमस असणारा आरेवारे बीच. इव्हिनिंग टाईमला सुंदर खूप असा पॉईंट असणारा हा आरेवारे बीच आहे. पब्लिक जास्त एवढा आलेला दिसत नाही. दुपारची वेळ असल्यामुळे, ऊन खूप असल्यामुळे. समुद्र किनारा बघा एकदम स्वच्छ, थोडी पण तुम्हाला कचरा दिसणार नाही. हे असे असतात कोकणातील आपले स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे. पाणी पण बघू शकता एकदम निळं शुद्ध पाणी. तर आमचा आता आरेवारे बीच झालेला आहे करून. तर आम्ही आता जेवायला चाललोय. जेवायला कुठल्या हॉटेलला जायचं आहे, काय आहे, जेवायला काय मेन्यू असणार आहे हा तुम्हाला दाखवतो मी हॉटेलवर गेल्यावर. रत्नागिरी सिटीमध्ये आपण पोचलेलो आहोत आणि जेवण्यासाठी हॉटेल रुद्र येथे थांबलेलो आहोत. व्हेज हॉटेल आहे. तर आता आपण मागवलेले व्हेज थाळी. व्हेज थाळीमध्ये आहे पापड, भात, भाज्या आहे, डाळ आहे, लोणचं, चपाती. टेस्ट काय आहे वाग्या? कशा आहे साजिद भाई? व्यवस्थित. तर जेवण झालेलं आहे आमचं आता. तर आम्ही आता चाललो आहे रत्नदुर्ग किल्ल्यावर. भगवती मंदिर आहे तिथे. रुद्र हॉटेलमध्ये मस्त जेवण होतं एकदम व्हेज जेवण. कधी आलात तर या इथे. रत्नागिरी बस डेपोच्या बाजूलाच आहे, रत्नागिरी एस टी स्टँडच्या बाजूलाच आहे. हॉटेल शुभमच्या वरती रुद्र हॉटेल म्हणून. मयुरेश कसं वाटलं तुला जेवण? एकदम मस्त मस्त जेवण, चांगल्या क्वालिटीच आहे. कधी आलात तर नक्की या जेवायला, एकच नंबर होतं. तर आपण आता जाऊया गाडीमध्ये बसायला. पुढचा प्रवास होणार आहे आपला रत्नदुर्ग किल्ला म्हणजेच भगवती मंदिर. तिथे कसं आहे काय आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आता जेवण वगैरे सर्व गाडीत बसलेले आहेत सर्वजण. रत्नदुर्ग किल्ल्यावर जाणार आहोत भगवती मंदिरला. तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय आहे, कसा आहे किल्ला. 2.5 किलोमीटर आहे रुद्र हॉटेलपासून. तर बघूया व्हिडिओमध्ये, तुम्ही बघत राहा व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही. समोर बघू शकता तुम्ही रत्नदुर्ग किल्ला आहे. बरोबर समुद्राच्या बाजूनच आहे. तर आपण आता पोचलेलो आहोत भगवती मंदिरला म्हणजेच रत्नदुर्ग किल्ल्यावर. बाले किल्ला. चला वरती जाऊया. किल्ल्याचा नकाशा आहे बघा इथे. बाकी रत्नदुर्ग किल्ल्याची माहिती आहे. भाविकांना सूचना येते. हे देवी भगवती मंदिर आहे.
बघू शकता तुम्ही. हे दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचा पुतळा आहे. देवीचं दर्शन घेऊया आपण आतमध्ये जाऊन. आई भगवती देवीचं दर्शन झालेलं आहे माझ्याकडून. मला बाहेरूनच दर्शन देतो कारण आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही, विचारलं मी. बाहेरील परिसर पण मस्त शांत आहे, थंड वातावरण. तुम्हाला आतमध्ये जाऊन किल्ल्याचं थोडंफार दाखवतो. समुद्रकिनारा इकडं पूर्ण. हे ते आता बसक्या बुरुज आहे, एक पण नाही. बघू शकता तुम्ही. हे इथे रेडे बुरुज म्हणून आहे. असा एक स्तंभ आहे. जाऊन बघूया आपण तिथे जाऊन. शिलारोपण म्हणून आहे. हे इकडून पूर्ण जेठी आहे आय थिंक, असं वाटतंय मला, रत्नागिरीची. पूर्ण इकडे समुद्रकिनारा आहे किल्ल्याच्या पश्चिमे बाजूला, मागील बाजूला. तर आपल्या आता रत्नदुर्ग किल्ला बघून झालेला आहे, फिरून झालेला आहे थोडाफार, आणि भगवती देवी आईचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आपला आता पुढील प्रवास असणार आहे, पुढील लोकेशन असणार आहे ते देवगली बीच. बरोबर, देवगली बीच असणार आहे. तो 2 तास लागतील, थोडा लांबच आहे. तर आपण बघूया काय मजा येते आणि काय नाही. चला प्रवास सुरू करूया. ही शिवसृष्टी आहे, मावळ्यांचं थोडाफार बनवणार आहे तिथे. महाराजांचा पुतळा पण आहे इथे, बघू शकता तुम्ही. काम चालू आहे इथे. मस्त वाटते एकदम. पाऊस मार्गे. तर आता आम्ही CNG भरलेला आहे गाडीमध्ये. तर आता आपल्याला कशिळी बीचला जायचं आहे पावस मार्गे. काय पिंट्या, गाडी पण रेडी आहेत, पोरं पण थोडी थकलेली आहेत. कशिळी बीच कसा आहे माहिती आहे का, तुम्ही पावसात गेलात ना तर एक उत्तम बीच म्हणून तो आहे काय. पावसाळ्यातून दृश्य बघण्यासारखं असतं, खूप चांगलं असतं. तर आपण आता थोडा पावसाळा संपत आलाय, हिवाळ्याच्या सीझनला, मिड सीझनला जातोय. पावसाळा आणि हिवाळा मिड सीझन अशा सीझनला जातोय. पण बघूया आता कसं काय असणार आहे तिकडे. CNG तर भरून झालं आपल्या गाडीमध्ये. हे बघा आपली गाडी इथेच आहे समोर. तर जाऊया, बघूया कसं काय आहे पुढे. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तो बीच झाला की आपण घरी निघणार आहोत. तसंच हे आपलं शेवटचं असणार आहे लोकेशन, कशिळी बीच. आपण इथे आपले भाऊ आहेत, त्यांना पण विचारूया नेमकं काय तुम्हाला कसा वाटतोय प्रवास. मयुरेश पेंढारी, कसा वाटतोय तुम्हाला प्रवास? प्रवास एकदम सुखाचा झालाय, पण आम्ही खूप थकलो आहे. तुषार दामने, तुम्हाला काय वाटते याबद्दल? थोडंफार 2 मत. आता तोंड फिरवून गेला. वाग्या, तुला कसं वाटतं इकडे कोकणात? नंबर कोकण, आय लाईक इट कोकण. पिंट्या, तुम्ही काय बोलू शकता 2 शब्द? आता आपला एवढा प्रवास झाला त्याच्याबद्दल. हा प्लॅन तर माझा पावसाळ्यातून होता, पण या मयुरेश धामणे, मयुरेश पेंढारी, सॉरी अरे या मयुरेश पेंढारी, या तुम्ही लपतोय. मयुरेश पेंढारी मुले हा प्रवास आमचा, हा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. पण खरंच एकदा तरी माणसांनी कोकणात यावं फिरायला. मस्त आहे. कुठे गेला तो? जवळपास याला घेऊ शकता तुम्ही, याच्यामुळे आम्ही फिरू शकलोय कारण याच आम्हाला घेऊन आला. कर्णधार आमचा तुषार दामनेच होता. स्पॉट बीट तरीच दाखवले सर, शाल व श्रीफल द्या त्याला. चला आता भाटे बीच चालू झालेला आहे. आपण ब्रिज वरून जात आहोत.
सनसेट येतो हे इथं जरीविनायक मंदिर आहे. सनसेट पॉईंट भारी असणार इथून. भाई आपल्याला जर उद्याचा पण दिवस असताना आपण पोहायला गेलो असतो आता गणपतीच्या कुठं पण तिकडे काही झालं नाही काय नाही पिंपरी वाटते तो मायावाली मजा घेतो. एक राहिली आज तुम्ही आता बघताय ना तो गावखडी बीच आहे. म्हणजे करायची काही गोष्ट नाही त्यांनी दिली नसती पण जर झालं बघू शकता तुम्ही हा पूर्ण इकडे गावखडी बीच आहे. काय बोलला गावखडी बीच आहे इकडं. अर्ध्या देवगडला आलो कशाला आता 2 किलोमीटर आहे. स्ट्रेट नाही जाऊन राईट हँड घ्यायचा आहे तुम्ही. भोजन आहे भोजन तर फायनली आपण आता देवगडी बीचला पोहोचलो आहोत. माझ्या मागे बघा देवगडी बीच आहे. सनसेट पॉइंट काय वाटतोय. इव्हिनिंगचे आता वाजलेत तुम्हाला मी सांगतो बरोबर 5 वाजलेले आहेत. एक नंबर व्ह्यू पॉइंट वाटतोय इव्हिनिंगचा. एक नंबर. समोरच्या कॅमेऱ्यातून समुद्राचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एक नंबर व्ह्यू असणार आहे. तुम्हाला समोरून व्ह्यू पॉइंट दाखवतो. देवगडी बीच कोकणातील सुप्रसिद्ध असा फेमस असणारा देवगडी बीच. इव्हिनिंग टाईम आहे. 5 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आपण खाली जाऊया आता. खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. एक नंबरवरूनच वाटतोय इव्हिनिंग पॉईंटचा. स्नॅक वगैरे आहेत. भेल वगैरे. अगोदर आपण इकडे वरती जाऊया. थोड्या वेळाने आपण इकडे खाली जाणार आहोत. मित्रांनो बघू शकता तुम्ही इव्हिनिंग पॉइंट एक नंबर वाटतोय. ओ नो. अरे तू थांब मला फोटो काढायचा. एक नंबर व्ह्यू पॉइंट वाटतोय. आपण खाली जायचं आहे थोड्या वेळाने. तर आता आपण खाली बीचवर आलेलो आहोत. मस्त वाटतं एकदम खालून. बघू शकता तुम्ही. हा पूर्ण दगडे आहेत दोन्ही बाजूने. बघू शकता तुम्ही. अरे काढ ना. बीच दाखवतो तुम्हाला. एकदम क्लीन अँड नीट. एक नंबर. सुंदर असा फेमस असणारा देवगडी बीच कोकणातील. आम्ही थोडं पुढे आलेले आहे तिथे फोटो काढण्यासाठी. एक नंबर वाटते. पाणी बघा तुम्ही एकदम निळसळ स्वच्छ सुंदर.
देवगळी बीचच्या आपण काकांचे स्पेशल भेळ खाणार आहोत. ते म्हणून एकच घेऊ ना भेळ. एकच काकांची भेळ तयार झालेली आहे. चटपट भेळ. चटपटा भेळ काय काका? चम्मच आहे ना घे द्या. काकांची चटपटी भेळ तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर बीच आता फिरून आम्ही भेळ खात आहोत आणि घरच्या दिशेने आता जायचं आहे थोड्याच वेळेत. चम्मच हॅलो. एक नंबर भेळ आहे. चौपन एक नंबर मस्त. तर पूर्ण थकलेलो आहोत आज ट्रॅव्हलिंग करून. व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. व्हिडिओमध्ये आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलेले आहे, फोटो आमचे निघाले मस्त काढलेले आहेत. तर व्हिडिओ ही आत्ता इथे समाप्त करूया. बाकी पिंट्या आणि शार्दूल दादा येत आहेत, मयूर आणि बाकी आहेत मागे फोटो काढतायत. संध्याकाळचा इव्हिनिंगचा टाईम झाला आहे. हे बघा काळोख पण झाला आहे, वाजलेत आता बरोबर 6:30. तर आम्ही आता घरी निघालो आहोत. घरच्या परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे. तर भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.